नमस्कार मित्रांनो, 2 दिवसाच्या ब्रेकनंतर पुन्हा आपण आपल्या करंट अफेअर्सच्या सीरीजला सुरुवात करत आहोत आणि या 2 दिवसात तुम्ही जो प्रेम आणि पाठिंबा दिला, यासाठी तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो. चला तर आपण आता आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते पाणथळ स्थळ हे भारतातील 101व्या क्रमांकाचे रामसर स्थळ बनलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ग्लो लेक हे आता भारतातील 101व्या क्रमांकाचं रामसर स्थळ बनलं. बरं, ग्लो लेक हे कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ग्लो लेक हे अरुणाचल प्रदेश या राज्यात असून हे या राज्यातील पहिलंच रामसर स्थळ आहे. ग्लो लेक विषयी सांगायचं झालं तर हे गोड्या पाण्याचे सरोवर अरुणाचल प्रदेशातील लोहित जिल्ह्यात पूर्व हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये वसलेलं आहे. हे सरोवर कामलांग व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येतं आणि असंच मित्रांनो, रामसर स्थळांच्या बाबतीत भारत आशियामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश आहे आणि जागतिक स्तरावर विचार केल्यास भारताच्या आधी UK व मेक्सिको या 2 देशाचा क्रमांक लागतो. त्यानंतर आता सर्वाधिक रामसर स्थळ हे आपल्या भारतात आहेत. बरं, भारतातील 100वं रामसर स्थळ कोणतं? तर उत्तर प्रदेशातील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य हे भारतातील 100व्या क्रमांकाचं रामसर स्थळ आहे. त्याआधी उत्तर प्रदेशमधील शेखा झील हे 99वं, तर पटना पक्षी अभयारण्य हे 98वं रामसर स्थळ बनलं होतं. भारतातील 97व्या क्रमांकाचं रामसर स्थळ हे गुजरातमधील छारीधांड आहे. 96वे राजस्थानमधील सिलीसर झील, तर 95वे छत्तीसगडमधील कोपरा जलाशय आहे आणि कोपरा जलाशय हे छत्तीसगडमधील पहिलंच रामसर स्थळ आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि या रामसर कराराविषयी माहिती सांगायची झाली तर हा करार 2 फेब्रुवारी 1971 रोजी करण्यात आला व 21 डिसेंबर 1975 पासून हा करार लागू झालेला आहे. भारताने या करारावर कधी स्वाक्षरी केली? तर भारताने या करारावर 1 फेब्रुवारी 1982 रोजी स्वाक्षरी केली. सध्या भारतात 101 रामसर स्थळ आहेत आणि भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रामसर स्थळ आहेत? तर भारतातील तामिळनाडू या राज्यात सर्वाधिक 20 रामसर स्थळ आहेत. भारतातील सर्वात मोठं रामसर स्थळ सुंदरबन, तर सर्वात लहान रेणुका वेटलँड हे रामसर स्थळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिली स्वदेशी आफ्रिकन स्वाईन फिवर लस कोणत्या संस्थेने विकसित केली? तर आता भारतातील पहिली स्वदेशी आफ्रिकन स्वाईन फिवर लस ही ICARनं विकसित केली आहे. ICAR म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान परिषद व आता या परिषदेने डुकरांसाठी भारतातील पहिली स्वदेशी आफ्रिकन स्वाईन फिवर लस विकसित केली. अलीकडेच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या लसीचं अनावरण देखील करण्यात आलं. ही लस एक लाईव्ह ॲटेन्युएटेड लस असून ती MA104 सेल लाईनवर आधारित आहे. आता हा पुरस्कार पहा. कॉस्पर विक्रम साराभाई पदक 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हे जे कॉस्पर विक्रम साराभाई पदक आहे, या पदकाने अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना सन्मानित करण्यात आलं. अन्नपूर्णी सुब्रमण्यम या एक खगोल भौतिकशास्त्रज्ञ असून त्यांना हा पुरस्कार आंतरिक संशोधनातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी देण्यात आला आहे. आणि विशेष बाब म्हणजे हा पुरस्कार मिळवणाऱ्या अन्नपूर्णी सुब्रमण्यम या पहिल्याच भारतीय महिला आहेत. एकूण जागतिक स्तरावर विचार केल्यास तिसऱ्या महिला असून भारताच्या त्या पहिल्याच महिला आहेत. प्रोफेसर अन्नपूर्णी सुब्रमण्यम या सध्या बँगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. आणि या कॉस्पर विक्रम साराभाई पदकाची स्थापना कधी करण्यात आली? तर या पदकाची स्थापना 1990 मध्ये करण्यात आली आणि हे पदक कॉस्पर व इस्रो यांच्याद्वारे संयुक्तपणे दर 2 वर्षांनी विकासशील देशामधील वैज्ञानिकांना दिला जातो. किती वर्षांनी दिला जातो? तर दर 2 वर्षांनी. या आधीचे काही भारतीय विजेते नोट करून घ्या. यापूर्वी 1996 मध्ये UR राव, 2014 मध्ये गुरबख्श सिंह लखीना, तर 2024 मध्ये अनिल भारद्वाज यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरला IPCच्या कोणत्या कलमाअंतर्गत कायदेशीर संरक्षण मिळू शकते? तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार IPCच्या कलम 498A नुसार लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरला सुद्धा कायदेशीर संरक्षण मिळू शकते. आता ही नियुक्ती पहा. इंडिगोचे नवीन CEO कोण बनलेत? तर आता इंडिगोचे नवीन CEO हे विली वॉल्श बनले आहेत. विली वॉल्श यांनी 3 ऑगस्टपासून अधिकृतपणे इंडिगोचे CEO म्हणून कार्यभार स्वीकारला. विली वॉल्श यांच्या आधी इंडिगोचे CEO कोण होते? तर पीटर एल्बर्स होते, ज्यांनी मार्च 2026 मध्येच राजीनामा दिला होता.
त्यानंतर आता आयरिश नागरिक विली वॉल्श यांच्याकडे इंडिगोने आपल्या CEO पदाचा कार्यभार दिला आहे. विली वॉल्श यांनी याआधी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेचे महासंचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या होत्या, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा लता गुप्ता, नीती आयोगाचे नवीन CEO अनुराग जैन, UKचे पहिले AI मंत्री कनिष्क नारायण, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे नवीन अध्यक्ष हरजित ग्रेवाल, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोचे संचालक अमित गर्ग, विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालक UP राजू, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, भारतीय लष्कराचे 50वे उपसेनाप्रमुख हे संदीप जैन बनलेत, तर भारतीय हवाई दलाचे 51वे उपप्रमुख हे आशुतोष दीक्षित बनले आहेत. आता हा प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने दानवीर हा उपक्रम सुरू केला? तर हा जो दानवीर उपक्रम आहे हा पंचायती राज मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आला. याचा उद्देश काय? तर ग्रामपंचायतीच्या डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी नागरिक संस्था अथवा उद्योगाकडून संगणक आणि इतर डिजिटल उपकरणाचे दान स्वीकारणे हा या दानवीर उपक्रमाचा उद्देश आहे. बाकी काही लक्षात ठेवलं नाही तरी इतकं लक्षात ठेवा, दानवीर हा उपक्रम पंचायती राज मंत्रालयाने सुरू केला. नेक्स्ट क्वेश्चन, टूर डी फ्रान्स फेम स्पर्धेत सहभागी होणारी पहिली भारतीय सायकलपटू कोण ठरली? तर आता या टूर डी फ्रान्स फेम स्पर्धेत सहभागी होणारी पहिली भारतीय सायकलपटू ही हर्षिता जाकर ठरली आहे. हर्षिता जाकर ही राजस्थानची 19 वर्षीय सायकलपटू असून आता त्या या स्पर्धेत सामील होणाऱ्या भारताच्या पहिल्याच सायकलपटू ठरल्या आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल, तर पक्का लक्षात ठेवा, टूर डी फ्रान्स फेम स्पर्धेत सहभागी होणाऱ्या हर्षिता जाकर या भारताच्या पहिल्या सायकलपटू ठरल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 2026च्या आशियाई राफ्टिंग चॅम्पियनशिपचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर यंदाच्या आशियाई राफ्टिंग चॅम्पियनशिपचं आयोजन अरुणाचल प्रदेश या राज्यात करण्यात येईल. अरुणाचल प्रदेशमध्ये कुठे? तर अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील बोलेंग येथे सिमांग नदीवर या स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल. ही स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या दरम्यान आयोजित केली जाईल. आता ही निधन वार्ता पहा, डॉक्टर DY पाटील यांचे नुकतेच वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. तर त्यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य केलं होतं हेच आपल्याला यात सांगायचे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच त्यांनी पश्चिम बंगाल, बिहार व त्रिपुरा या 3ही राज्याचं राज्यपाल पद भूषवलेलं आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर डॉक्टर DY पाटील यांनी 1967 ते 1978 या काळात महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून कार्य केलं होतं. 1983 साली त्यांनी मुंबईत रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना करून DY पाटील एज्युकेशन ग्रुपचा पाया घातला व त्यानंतर त्यांनी जे शिक्षण क्षेत्रात योगदान दिलं त्यासाठीच त्यांना 1991 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. डॉक्टर DY पाटील यांनी 2009 ते 2013 या काळात त्रिपुराचे, तर 2013 मध्ये बिहारचे राज्यपाल म्हणून कार्य केलं व 2014 मध्ये पश्चिम बंगालचे प्रभारी राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक स्तनपान सप्ताह आहे हा दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो व यंदाची या दिनाची थीम काय? तर ब्रेस्ट फीडिंग फॉर अ सस्टेनेबल स्टार्ट इन लाईफ, स्ट्रेंथन व्हॉट वर्क्स अशी या वेळच्या सप्ताहाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या महासंचालक बनणाऱ्या पहिल्या महिला कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच वर्षा आगलावे या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या महासंचालक बनणाऱ्या पहिल्या महिला आहेत. वर्षा आगलावे या संस्थेच्या कितव्या महासंचालक आहेत? तर त्या या संस्थेच्या 54व्या महासंचालक आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, इराणमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.